बुलेटिनची सुरुवात करूयात एका मोठ्या बातमीनं। बातमी आहे पुण्यातनं। लोकसभा निवडणुकीला आता धार्मिक रंग चढू लागल्याचं चित्र पुण्यात दिसू लागलेलं आहे। जामियात उलेमाए हिंद या मुस्लिम संघटनेनं पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ या मतदारसंघात मवियाच्याच उमेदवारांना मत देण्याचा आदेश काढलाय। मुस्लिमांनी फक्त बारामतीमधनं सुप्रिया सुळे, पुण्यातून धंगेकर, शिरूरमधून अमोल कोल्हे आणि मावळमधून संजोग वाघेरे पाटलांना मत देण्याचा आदेश काढलाय। पुण्यातल्या मौलवींचा हा व्हिडिओ संजय निरुपमांनी ट्विट केलाय। त्यामुळे मुस्लिम विरुद्ध हिंदू असा धार्मिक रंग या निवडणुकीला चढू लागलाय। मुस्लिम समाजाची एकगठ्ठा मतं याच उमेदवारांच्या पारड्यात टाका असं जमायत उलेमाच्या मौलवींनी सांगितलंय। कुल जमाती तंजीम ने यह फैसला किया है कि पूना शहर और जवार और अतराफ के 4 कैंडिडेट्स की हिमायत की जाए, जिसमें पूना शहर से जनाब रविंद्र धंगेकर, जिनकी निशानी हाथ का पंजा है, उनकी हम हिमायत करते हैं। इसी तरीके से शिरूर कॉन्स्टिट्यूंसी से जनाब अमोल कोल्हे साहब को की हम हिमायत करते हैं, जिनका सिंबल तुतारी है। इसी तरीके से बारामती कॉन्स्टिट्यूंसी से हम मोहतरमा सुप्रिया सुले की हिमायत करते हैं, जिनका सिंबल तुतारी है। और इसी तरीके से मावल कॉन्स्टिट्यूंसी से मोहतरम जनाब संजोग वाघेरे की हिमायत करते हैं, जिनका सिंबल मशाल है। इन तमाम चारों कैंडिडेट्स की हम हिमायत करते हैं और तमाम भाइयों से अपील करते हैं कि इन चारों उम्मीदवारों की भरपूर। अधिक माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। वैभव, नेमकं निवडणुकीत चाललंय काय? कारण की निवडणुकीचं मूळच हे आहे, जाती आणि धर्माच्या आधारावरती मतं मागितली जाऊ नये असं स्पष्ट निर्देश निवडणूक आयोग देत आहे। तर दुसरीकडे एक मुस्लिम संघटना सरळ सरळ सांगते आहे की याच उमेदवारांना मतदान करा। तुषार, अगदी खरं आहे। राजकीय भूमिका ही प्रत्यक्षातली काय असते त्याचं हे उदाहरण आहे। याचं कारण सगळेच राजकीय पक्ष हे धर्म किंवा जातींच्या आधारावरती आपलं राजकारण पुढे रेटताना दिसत आहेत। पुण्यात जमियत उलेमा हिंद या संघटनेनं 8 दिवसापूर्वी बैठक घेऊन पुण्यातले महाविकास आघाडीचे जे 4 उमेदवार आहेत या 4 उमेदवारांना मुस्लिम समुदायानं मतदान करावं अशा स्वरूपाचा आदेश जो आहे तो दिलेला होता। आणि राज्यभरामध्ये भाजपच्या विरोधात मुस्लिम मतांचं कन्सॉलिडेशन जे दिसतंय त्याचं कारण काय ते स्पष्ट होतंय। या अशा पद्धतीनं मुस्लिम संघटना ज्या आहेत किंवा मुस्लिम समुदाय जो आहे त्यांच्याकडे एकत्रितरित्या महाविकास आघाडीला उमेदवारांना मतदान करा किंवा भाजपच्या विरोधात मतदान करा अशा स्वरूपाचे निरोप जे आहेत ते त्यांच्या संघटनांकडून किंवा त्यांच्या धर्मप्रचारकांकडून आलेले दिसत आहेत। ज्याचा परिणाम निवडणुकीमध्ये काय होतो हे पाहणं महत्वाचं आहे। या अशा पद्धतीनं खरं तर आता त्यावरून सुद्धा राजकारण सुरू झालं। 8 दिवसापूर्वी सुरू झालेले हे प्रकार जे आहेत त्याच्या विरोधामध्ये आता हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्रित येण्याचं आवाहन जे आहे ते हिंदूंना केलेलं आहे। त्याच्यामुळे ही निवडणूक जी आहे ती निवडणूक पुन्हा धार्मिक संघर्षाकडे जाते काय असं चित्र जे आहे ते आता निर्माण झालंय। अगदी खरं वैभव, म्हणजे याच मुद्द्याला धरून एक वेगळा प्रश्न आहे। एकीकडे निवडणूक आयोग म्हणतंय की जाती धर्माच्या आधारावरती तुम्ही मतदान करू नका, दुसरीकडे टेक्नॉलॉजीचा वापर करून डिफेक व्हिडिओचा मुद्दा समोर येतोय। त्यामुळे हा व्हिडिओ खरा की खोटा याची पुष्टी निवडणूक आयोगाकडून केली जाईल। मात्र दुसरीकडे त्यांनी अधिकृत पत्रक काढलेलं आहे, त्यामुळे त्यांच्या भूमिकेवरती शिक्कामोर्तब झाल्याचं दिसतंय। नाही, हा व्हिडिओ अगदी खरा आहे तुषार, आणि त्यांनी कुठलीही लपवून भूमिका घेतलेली नाही, त्यांनी जाहीर भूमिका घेतलेली आहे। तसं पत्र जे आहे ते पत्र त्यांनी सगळ्या त्यांच्या मुस्लिम अनुयायांमध्ये किंवा त्यांच्या समर्थकांमध्ये जाहीररित्या दिलेलं सुद्धा आहे। त्याच्यामुळे याच्यात लपवाछपवी कुठलीही करण्यात आलेली नाही। जमियत उलेमाए हिंद ही जी संघटना आहे या संघटनेने अधिकृतरित्या ही भूमिका जी आहे ती घेतलेली होती। आणि या अशाच पद्धतीने अनेक वेगवेगळ्या संघटना ज्या आहेत
त्यांनी सुद्धा भूमिका घेतलेल्या आपण पाहतो. या निवडणुकीत उमेदवारांना पाठिंबा देणाऱ्या ज्या संघटना असतात त्या सुद्धा अशाच पद्धतीनं पत्रकं काढत असतात. या संघटनेनं महाविकास आघाडीचे जे पुणे जिल्ह्यातले जे 4 उमेदवार आहेत या 4ही उमेदवारांना मतदान करण्याचं आवाहन जे ते केलेलं आपल्याला या व्हिडिओमध्ये तू सांगतोयस त्या पद्धतीनं व्हिडिओ खरा आहे, पत्रक खरं आहे. मग एक मुद्दा यातनं स्पष्ट येतोय की मतदान करण्यासाठी मतदारांवरती प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दबाव टाकला जातोय का? कारण की याच व्यक्तींना मतदान करा, याच पक्षाच्या उमेदवारांना मतदान करा अशी थेट भूमिका जमेत उलेमा हिंदनं घेतलेली आहे. तुषार, अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती अनेक संघटना घेतात आणि दबाव टाकला हे मतदारांनी म्हणणं अपेक्षित आहे, इतर कुणी म्हणण्यापेक्षा. जर तिथं उपस्थित असलेल्या कुणी किंवा कुठल्याही मुस्लिम मतदाराने त्यांच्या मताविरुद्ध त्यांना मत टाकावं लागतंय, त्यासाठी त्यांच्यावरती दबाव येतोय अशी तक्रार जर केलेली असेल तर आपल्याला तसं म्हणता येईल. याचं कारण अनेक सामाजिक संघटना या राजकीय भूमिका घेत असतात आणि त्याच पद्धतीची ही एक राजकीय भूमिका जी आहे ती दिसते. अनेक धार्मिक संघटना सुद्धा या अशा पद्धतीची भूमिका घेतात. निवडणुकीमध्ये कुणाला मतदान करावं याबाबतचं मार्गदर्शन ते करत असतात किंवा आवाहन करत असतात. याच्यामध्ये गैर असं काही दिसत नाहीये तूर्तास तरी. याचं कारण या अशा पद्धतीनं अनेक संघटना या उमेदवारांना आपला पाठिंबा जाहीर करत असतात किंवा जाहीर भूमिका घेत असतात. आता धार्मिक आधारावरती या अशा पद्धतीनं पूर्ण मतदान जे आहे ते कन्सॉलिडेट करून निवडणुकीवरती परिणाम करणारा निकाल घेता येतोय का याबाबत काही आक्षेप जर कोणाला असेल तर त्याबाबत निवडणूक आयोग जो आहे तो निर्णय घेऊ शकतो. अगदी खरं वैभव, तू सांगतोस निवडणूक आयोग निर्णय घेऊ शकतो. तुला मी एकच मिनिटामध्ये थांबवतोय. नेमकं या मौलवींनी त्यांच्या धर्मगुरूंनी काय म्हटलेलं आहे ते आपण पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना ऐकूयात. कुल जमाती तंजीम ने ये फैसला किया है कि पूना शहर और जवार और अतलाफ के 4 कैंडिडेट्स की हिमायत की जाए, जिसमें पूना शहर से जनाब रविंद्र धंगेकर, जिनकी निशानी हाथ का पंजा है, उनकी हम हिमायत करते हैं. इसी तरीके से शिरूर कॉन्स्टिट्यूंसी से जनाब अमोल कोहले साहब को की हम हिमायत करते हैं, जिनका सिंबल तुतारी है. इसी तरीके से बारामती कॉन्स्टिट्यूंसी से हम मोहतरमा सुप्रिया सुले की हिमायत करते हैं, जिनका सिंबल तुतारी है. और इसी तरीके से मावल कॉन्स्टिट्यूंसी से मोहतरम जनाब संजोग वागिरे की हिमायत करते हैं, जिनका सिंबल मशाल है. इन तमाम 4 कैंडिडेट्स की हम हिमायत करते हैं और तमाम भाइयों से अपील करते हैं कि इन 4 उम्मीदवारों की भरपूर. तर आपण पाहतोय की या व्हिडिओमध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे मौलवींनी की कोणाला मतदान करायचं आहे, आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा देतोय. भाजपाचे नेते प्रवीण दरेकर आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रवीणजी, तुमचा हा व्हिडिओ ऐकल्यानंतर तुमची पहिली प्रतिक्रिया काय? हे कितपत योग्य आहे, कितपत अयोग्य आहे? संताप येतो की मतांसाठी तुष्टीकरण कसं केलं जातं. जे आम्ही सातत्यानं म्हणायचो की लांगुल चालन करतायत, मतांचं तुष्टीकरण होतंय, ते पुन्हा एकदा या ठिकाणी दाखवून दिलंय. आणि त्याच्यामुळे मी अत्यंत विश्वासाने सांगतो की हिंदू मतदारही यातनं चिडून पेटून उठणार आहे. कारण शेवटी राष्ट्रभक्ती, आमची देशभक्ती ही तेवढीच महत्वाची आहे. आणि त्यांना आपल्या देशभक्तीची मतं नको. ज्यांनी सातत्यानं राष्ट्रद्रोहाचा, देशद्रोहाचा विचार केला त्या प्रवृत्तीला पाठीशी घालणारी लोक या ठिकाणी अशा प्रकारचं आवाहन करतायत. मला वाटतं इथली जनता त्या ठिकाणी भुलणार नाही. उलट पक्षी जास्त ताकदीनं आज त्या ठिकाणी हिंदू मतदार एकवटून ताकदीनं त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि आमच्या महायुतीला मतदान करेल. कारण याच्यामध्ये निवडून कोणाला मतदान करायचं हे त्या ठिकाणी सांगतायत. म्हणजे या देशामध्ये त्या ठिकाणी तुष्टीकरण करायचं आणि वरना त्या ठिकाणी सेक्युलरवादाचा टेंबा मिरवायचा, ही प्रवृत्ती पुन्हा एकदा या ठिकाणी उघड झालेली आहे. आणि त्यामुळे मला वाटतं अशा प्रवृत्तीला त्या ठिकाणी मोहतोड जवाब या देशातील जनता, खास करून आता मतदानातनं या सगळ्या प्रवृत्तीला मुहतोड जवाब देतील अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकरांनी दिलेली आहे. आपल्या सोबत कांदिवलीचे आमदार अतुल भातखळकर सुद्धा जोडले गेलेले आहेत. अतुलजी, एकीकडे मुद्दा हा येतोय की
धार्मिक रंग या निवडणुकांना चढू लागलेला आहे। मौलवींनी थेट आदेश दिलेले आहेत कोणाला मतदान करायचं आणि कोणाला मतदान नाही। गोष्ट तर क्लिअर कट अयोग्यच आहे, मात्र आता या प्रकरणाची तक्रार तुम्ही निवडणूक आयोगाकडे करणार का? 100% या गोष्टीची तक्रार आम्ही करणार आणि माननीय मोदीजी पहिल्या दिवसापासून जे आपल्या भाषणात सांगतायत की या देशामध्ये ओबीसी, आदिवासी, शेड्यूल कास्ट या सगळ्यांचं आरक्षण काढून घ्यायचं आणि ते मुस्लिम समाजाला द्यायचं। वायनाडमध्ये त्या निवडणुकीच्या बदल्यात हा सौदा झालेला आहे आणि त्या सौद्याच्या अनुसारच या मौलवींचा हा फतवा आहे आणि त्यामुळे एकीकडे लोकांची संपत्ती बाहेर काढून घ्यायची आणि ती संपत्ती प्रायोरिटीने मुस्लिम समाजाला द्यायची असा जो माननीय मोदीजींचा आरोप होता तो खरा आहे, हेच या व्हिडिओतून स्पष्ट होतंय आणि त्याच्यामुळे या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि याची आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करू। धन्यवाद अतुलजी तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल। तर हे होते भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी स्पष्ट केलेलं आहे की या व्हिडिओच्या संदर्भात तक्रार केली जाईल आणि त्याचबरोबर निवडणूक आयोगाकडे तक्रार करून या सगळ्या प्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणी देखील केली जाईल। मात्र पुन्हा एकदा एक आवर्जून महत्त्वाची बातमी सांगावीशी वाटते। जमियत उलेमा हिंद या संघटनेने हा व्हिडिओ काढलेला आहे, जे पत्रक जारी केलेलं आहे, उमेदवारांना मतदान करण्याचं आवाहन केलेलं आहे। आम्ही त्यांची बाजू सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, मात्र त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया द्यायला नकार दिलेला आहे। ज्या वेळेला ते पुन्हा एकदा प्रतिक्रिया देण्यास तयार होतील तेव्हा त्यांची प्रतिक्रिया न्यूज 18 लोकमतवरती दाखवली जाईल। तर आपण पाहतो आहोत की पुण्यातला कोंढवा भागातला हा व्हिडिओ आहे। पुण्यातल्या जमियत उलेमाए हिंद या संघटनेनं मुस्लिम मतदारांना त्यांच्या मौलवींना थेट आदेश दिलेले आहेत की जे काही मतदान करायचं आहे ते फक्त आणि फक्त महाविकास आघाडीच्या उमेदवारांनाही मतदान करा। आपण पाहतो आहोत की राष्ट्रवादीच्या नेत्या आणि आमदार विद्याताई चव्हाण आपल्या सोबत आहेत। विद्याताई, एकीकडे आपण म्हणतो की निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर लढली पाहिजे, निवडणूक ही विचारांच्या मुद्द्यांवर लढली पाहिजे, मात्र दुसरीकडे पुण्यातली जमियत उलेमाए हिंद ही संघटना लोकांना सरळ सरळ आवाहन करते, त्यांचे मौलवी मुस्लिम समाजाला आवाहन करतायत की फक्त आणि फक्त महायुतीच्या उमेदवारांना मतदान करा। कितपत योग्य आहे हे? बघा, मला एक सांगायचं आहे की पुण्याचे इलेक्शन अजून व्हायचे आहेत ना, त्यामुळे प्रत्येक संघटनेला किंवा प्रत्येकाला असा अधिकार आहे की कोणाला मत द्या, कोणाला नका देऊ। आणि आता रामदास आठवले आपण बघतो, ते सांगतायत की महायुतीला मत द्या, आपण त्यांना ऑब्जेक्शन घेतो का? इकडे वंचितवाले सांगतायत त्यांना मत द्या, आपण ऑब्जेक्शन घेत नाही। शिवसेना सांगतेय, भाजप सांगते, जे ते सांगतायत ज्याच्या त्याचा इच्छेचा प्रश्न आहे कोणाला पाठिंबा द्यायचा। त्यामुळे आम्ही काय कोणाला पाठिंबा मागायला गेलो नाही की आम्हाला पाठिंबा द्या म्हणून। आम्ही त्यांना सेक्युलर लोक, शरद पवारांची पक्ष हा सर्व धर्म समभाव जपणारा पक्ष आहे आणि म्हणून या देशाचं जर संविधान वाचवायचं असेल तर निश्चितच संविधान वाचवणाऱ्या पक्षाच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे, तर आपला समाज सुरक्षित राहील अशी भावना जर त्या लोकांची असेल आणि त्यांनी जर तसं पत्र काढलं असेल तर आता तर काय कोणाला आपण अडवू शकत नाहीये। नाही विद्याताई, मुद्दा हा आहे, तुम्ही जसं म्हणालात तसं वेगवेगळे राजकीय पक्ष आवाहन करतात तेव्हा त्यांची ती राजकीय भूमिका असते, मात्र एक मुस्लिम संघटना त्यांचे धर्मगुरू, त्यांचे मौलवी मतदारांना प्रभावित करतायत, त्यांना सांगतायत की आम्ही यांना पाठिंबा दिलाय, तुम्ही यांना मतदान करा, हे कितपत योग्य आहे? विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, बाकी सगळ्या संघटना जर सांगत असतील की हिंदुत्वाच्या नावाखाली तुम्ही ढोंगी हिंदुत्वाला मत द्या तर मग ते चालू शकतं। मग उलेमांना जर काय अधिकार असेल, त्यांच्या धर्मगुरूंना जर वाटलं असेल की आपला धर्म इकडे इकडे सुरक्षित राहू शकेल तर मग आपल्या हिंदू संघटनांनी पण बंद करावं ना। परवा पंतप्रधानच स्वतः मुस्लिमांवरती की हे लोक जास्ती मुलं पैदा करतायत किंवा ह्यांना हिंदू लोकांना धोका आहे असल्या प्रकारचं पंतप्रधान पदावर बसलेला माणूस जर बोलत असेल तर हे उलेमा बिलेमा तर की ताई, तुम्ही राजकीय आरोप प्रत्यारोपांकडे जातात, मला या मुद्द्यावरती यायचंय। मी पुन्हा एकदा तुम्हाला फक्त एकच सांगतो की हा जो व्हिडिओ आलेला आहे
हा संजय निरुपमांनी ट्विट केलेला आहे आणि भाजपानं या मुद्द्यावरती ऑब्जेक्शन घेतलेलं आहे आणि भाजपाच्या आमदारांनी स्पष्ट केलेलं आहे की या संदर्भातली तक्रार ते निवडणूक आयोगाकडे करणार आहेत. अगदी संक्षिप्त स्वरूपात तुमचं उत्तर अपेक्षित आहे. माझं हेच अपेक्षित आहे की मग ढोंगी हिंदुत्वाचा जो प्रचार चालतो की हिंदूंची मतं हिंदूंनाच मिळाली पाहिजे, या देशात जर संविधान जर वाचवायचं असेल तर सर्व धर्म समभाव सगळ्यांना सारखाच अधिकार असला पाहिजे. मग विश्व हिंदू परिषदेचे लोक, बजरंग दलाचे लोक जर प्रचार करू शकत असतील तर उलेमा आणि ते त्यांच्या धर्मासाठी सुरक्षित राहावे म्हणून त्यांनी केलं तर काही गैर वाटत नाही मला. अगदी या होत्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आमदार विद्याताई चव्हाण, ज्यांनी स्पष्ट केलेलं आहे किंबहुना त्यांनी या भूमिकेशी सहमती दर्शवलेली आहे की जर हिंदुत्ववादी संघटना भाजपाचा प्रचार करत असतील तर जमियत उलेमाए हिंद या महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार केला असेल तर त्यात काही गैर नाहीये.